विवेकानंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद जयंती महोत्सव या उत्सवाला पर्वाला प्रारंभ होतो। 31 जानेवारी 1 व 2 फेब्रुवारीला हा उत्सव संपन्न होईल। स्वामीजींच्या नावाने होणारा हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे। विवेकानंद जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेच साजरे केले जात नाही। निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय महाराजांनी विवेकानंदांना आपला गुरु मानलं, त्यांना आदर्श मानलं आणि विवेकानंदांच्या तत्वज्ञानातून मानव सेवा हा धागा उचलला आणि संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठीच खर्च केला। आश्रमात संपन्न होणारी विवेकानंद जयंती 31-1-2 फेब्रुवारी अशी होईल। 31 तारखेला शोभायात्रा निघेल। जगद्गुरु स्वामी विवेकानंद आणि परमपूजनीय शुकदास महाराज यांच्या प्रतिमा, रथारूढ प्रतिमा, त्यांची मिरवणूक हरिहर तीर्थापासून सुरू होईल आणि हनुमंताच्या मंदिरापर्यंत जाईल। या उत्सवाचं वैशिष्ट्य जो असतो ते महापंगत असते। पौषवद्य सप्तमीला 2 लाख भाविकांना महाप्रसाद वितरित केला जाईल। 40 एकर शेतामध्ये 100 ट्रॅक्टर्स मध्ये प्रसाद भरून 2000 स्वयंसेवक हा प्रसाद वितरित करतात। यावेळेला प्रत्येक भाविकाला आपण गंध लावतो, त्याच्या डोक्यावर फुलं ठेवतो, त्याच्या पुढे उदबत्ती लावतो आणि मग त्याला नैवेद्य दाखवतो। या माणसांमध्येच माझा देव आहे, आज मी त्याची पूजा करणार, त्याला नैवेद्य दाखवणार, ही महाराजांची भावना होती। म्हणून आपण या 2 लाख भाविकांना प्रत्येकाचं पूजन करतो, मग त्याला प्रसाद देतो आणि सगळे भाविक इतके महाराजांच्या आज्ञेनं शिस्तीत राहतात की एवढ्या भाविकांना स्वतः शिस्त पाळतात आणि हा अगदी नयनरम्य सोहळा सगळ्यांना पाहता येतो। तो महापंक्तीचा कार्यक्रम 2 फेब्रुवारीला संपन्न होईल। मध्ये या 3 दिवसाच्या काळात नामवंतांची व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं या सुद्धा कार्यक्रमांचं आयोजन केलंय। तयारी अंतिम टप्प्यात आहे, तशी तयारी पूर्ण होत नाही, काहीतरी त्रुटी आमच्या लक्षात येतातच। अंतिम टप्प्यामध्ये तयारी आहे। आपण वेगवेगळ्या समित्या केल्या, स्वच्छता समिती, आरोग्य समिती, स्वयंसेवक निवासाची भोजनाची समिती, त्याच्यानंतर दक्षता समिती, या सगळ्या समित्यांनी आपापलं काम शेवटच्या टप्प्यात आणलेलं आहे। रंगरंगोटी वगैरे इतर थोडा भाग अजून सुरू आहे। उद्या संध्याकाळपर्यंत सगळं काम संपून जाईल आणि मान्यवरांची आगमन सुरू होतील आणि स्वयंसेवकही अगदी परवाच्या पहिल्याच दिवशी हा एवढा मोठा मंडप कच्चा भरलेला आणि इथून कीर्तन आणि कथा, प्रवचन, व्याख्यान याच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली असेल। आपण सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हावा असं मी विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। विवेकानंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद जयंती महोत्सव या उत्सवाला पर्वाला प्रारंभ होतो। 31 जानेवारी 1 व 2 फेब्रुवारीला हा उत्सव संपन्न होईल। स्वामीजींच्या नावाने होणारा हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे। विवेकानंद जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेच साजरे केले जात नाही। निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय महाराजांनी विवेकानंदांना आपला गुरु मानलं, त्यांना आदर्श मानलं आणि विवेकानंदांच्या तत्वज्ञानातून मानव सेवा हा धागा उचलला आणि संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठीच खर्च केला। आश्रमात संपन्न होणारी विवेकानंद जयंती 31-1-2 फेब्रुवारी अशी होईल। 31 तारखेला शोभायात्रा निघेल। जगद्गुरु स्वामी विवेकानंद आणि परमपूजनीय शुकदास महाराज यांच्या प्रतिमा, रथारूढ प्रतिमा, त्यांची मिरवणूक हरिहर तीर्थापासून सुरू होईल आणि हनुमंताच्या मंदिरापर्यंत जाईल। या उत्सवाचं वैशिष्ट्य जो असतो ते महापंगत असते। पौषवद्य सप्तमीला 2 लाख भाविकांना महाप्रसाद वितरित केला जाईल। 40 एकर शेतामध्ये 100 ट्रॅक्टर्स मध्ये प्रसाद भरून 2000 स्वयंसेवक हा प्रसाद वितरित करतात। यावेळेला प्रत्येक भाविकाला आपण गंध लावतो, त्याच्या डोक्यावर फुलं ठेवतो, त्याच्या पुढे उदबत्ती लावतो आणि मग त्याला नैवेद्य दाखवतो। या माणसांमध्येच माझा देव आहे, आज मी त्याची पूजा करणार, त्याला नैवेद्य दाखवणार, ही महाराजांची भावना होती।
म्हणून आपण या 2 लाख भाविकांना प्रत्येकाचं पूजन करतो, मग त्याला प्रसाद देतो. आणि सगळे भाविक इतके महाराजांच्या आज्ञेनं शिस्तीत राहतात की एवढ्या भाविकांना स्वतः शिस्त पाळतात. आणि हा अगदी नयनरम्य सोहळा सगळ्यांना पाहता येतो. तो महापंक्तीचा कार्यक्रम 2 फेब्रुवारीला संपन्न होईल. मध्ये या 3 दिवसाच्या काळात नामवंतांची व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं या सुद्धा कार्यक्रमांचं आयोजन केलंय. तयारी अंतिम टप्प्यात आहे. तशी तयारी पूर्ण होत नाही, काहीतरी त्रुटी आमच्या लक्षात येतातच. अंतिम टप्प्यामध्ये तयारी आहे. आपण वेगवेगळ्या समित्या केल्या, स्वच्छता समिती, आरोग्य समिती, स्वयंसेवक निवासाची, भोजनाची समिती, त्याच्यानंतर दक्षता समिती, या सगळ्या समित्यांनी आपापलं काम शेवटच्या टप्प्यात आणलेलं आहे. रंगरंगोटी वगैरे इतर थोडा भाग अजून सुरू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सगळं काम संपून जाईल आणि मान्यवरांची आगमन सुरू होतील. आणि स्वयंसेवकही अगदी परवाच्या पहिल्याच दिवशी हा एवढा मोठा मंडप कच्चा भरलेला आणि इथून कीर्तन आणि कथा, प्रवचन, व्याख्यानं याच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली असेल. आपण सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हावा असं मी विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो.